आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत। गेले काही दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे कल्याण नजीक आंबिवली परिसरात नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते। तसेच काही ठिकाणी झाडे देखील पडण्याच्या घटना घडल्या। यावेळी अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी शिवसेना उपशहर प्रमुख विलास रंधवे हे धावले। आंबिवली परिसरात स्लम एरिया असल्यामुळे येथे गोरगरीब वस्तीमध्ये पाणी भरले होते। त्या ठिकाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि शिवसेनेचे पदाधिकारी यांनी सर्वांनी या ठिकाणी खिचडी व पाणी वाटप करत लोकांना दिलासा देण्याचं काम केलं। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांच्या विभागातील तसेच इतर ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले अशा लोकांना शिवसेनेच्या वतीने अन्नधान्य किंवा जेवण पोहोचवण्याचं काम केलं गेलं। यावेळी नागरिकांना अतिवृष्टीबाबत सूचना देत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते। अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या। यावेळी शिवसेना उपशहर प्रमुख विलास रंधवे यांनी तात्काळ अग्निशमन विभागाशी संपर्क साधून झाडे हटवण्याचे काम केले। त्याचप्रमाणे काही ठिकाणी नाल्यांमध्ये कचरा साचलेला असल्याने पाण्याचा निचरा होण्यात अडचण होत होती। यासाठी महापालिकेशी संपर्क साधून हे नाले साफ करण्याचे काम करून घेतले। बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणुकीनुसार नागरिकांच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी धावून गेलो असून यापुढे देखील अशाच प्रकारे नागरिकांची मदत केली जाणार असल्याचे विलास रंधवे यांनी सांगितले।